अपघात होऊ नये म्हणून या गोष्टी नक्की करा। खास करून मुलांनी हे टाळायला हवं। 1. भरपूर नाश्ता केल्याशिवाय गाडीला हात लावू नका। कुठलेही वाहन लवकर जाण्यासाठी नसून सोयीप्रमाणे जाण्यासाठी आहे हे लक्षात घ्या। कोणाच्याही गाडीवर ट्रिपल सीट बसू नका। वाहनावर आणि स्वतःच्या ताकदीबद्दल फाजील आत्मविश्वास करू नका। गाडीची खरंच गरज आहे का हा प्रश्न स्वतःला विचारून मगच गाडी स्टार्ट करा। वळणावर अजिबात ओव्हरटेक करू नका। गावात 20 ते 30 आणि मोठ्या व गावाबाहेरच्या रस्त्यावर 40 ते 50चा स्पीड पुरेसा आहे। यापेक्षा जास्त स्पीड नको। मित्रांच्या नादाने रेसिंग किंवा स्टंट करू नका। बाईकला असलेली दोन्ही आरसे काढण्याचे फॅड आले, पण ते करणे अत्यंत चुकीचे आहे। रस्त्याच्या कडेला पांढऱ्या पट्ट्या असल्यास गाडी हळू चालवा आणि रस्त्याच्या खाली उतरू नका। रस्त्याच्या कडेला पिवळा पट्टा असल्यास गाडी हळू चालवा आणि रस्त्याच्या खाली अजिबात उतरू नका। कडेला ओढा किंवा खड्डा असण्याची शक्यता आहे। आपले काम झाल्यावर टाइमपास करू नका। वेळेत घरी निघा। उशीर झालाच तर फास्ट येऊ नका। डंपर, उसाचा ट्रक, सिमेंट कॉन्क्रीट नेणारा ट्रक, पोकलँड, कंटेनर यांच्या जास्त जवळ जाऊ नका। मोबाईल कानाला लावून किंवा इयरफोन लावून गाडी चालवू नका। 1 किलोमीटर अंतराच्या आत काम असेल तर मुलांना गाडी न वापरण्याचा सल्ला जाणीवपूर्वक द्या। प्रत्येक घरात एक सायकल हवीच। गाडीची अशा प्रकारे काळजी घ्या जेणेकरून अपघात टाळता येऊ शकतो। गाडीचे योग्य वेळी सर्व्हिसिंग झालेले असलेच पाहिजे। दोन्ही ब्रेक मागचा आणि पुढचा लागतो का याची खात्री करा। दोन्ही ब्रेकचा वापर करा। पुढचा ब्रेक लावल्यास तोंडावर पडतो हा गैरसमज आहे। गाडीचा टेल लॅम्प आणि ब्रेक लाईट लागणे अत्यंत महत्त्वाचे आहे। वळताना इंडिकेटरचा वापर अवश्य करा। त्याचबरोबर मुलांनी हे अवश्य करायला हवे। आपल्या बेशिस्त मित्रांची माहिती त्यांच्या आईवडिलांना ताबडतोब द्या। दिवसासुद्धा हेडलाईट लावून गाडी चालवा। गाडी किंवा टू व्हीलर शक्यतो पिवळ्या रंगाची घ्या। शास्त्रीयदृष्ट्या पिवळा रंग कमी प्रकाशातही दिसतो। ते शक्य नसल्यास गाडीवर मागे पुढे पिवळे रेडियम लावा। रात्री गाडी चालवताना हिरवे किंवा काळे कपडे नकोत। पिवळ्या रंगाचे हेल्मेट किंवा जॅकेट वापरा। पुढच्या वाहनापासून किमान 15 फूट इतके सुरक्षित अंतर ठेवा। टू व्हीलर वापरताना रस्त्यावर आपण पाहुण्यासारखं वागावं। मोठ्या वाहनांचा आदर करावा। ट्रक, बस इत्यादी वाहनांचा DT ड्रायव्हिंग टाईम जास्त असतो। त्या वाहनांच्या ड्रायव्हरची खोड काढू नका। बऱ्याचदा या मोठ्या वाहनांचे ड्रायव्हर स्ट्रेस आणि टेन्शनमध्ये असतात। सर्वांनी हे लक्षात घ्यायला हवे की अपघात प्रथम मनात घडतो आणि नंतर रस्त्यावर घडतो। त्याचबरोबर मुलांनी हे देखील लक्षात ठेवायला हवे की तुमच्या जीवनापेक्षा आईवडिलांसाठी जगातील कोणतीही गोष्ट मौल्यवान नाही। तुम्ही खूप महत्त्वाचे आहात। तुमच्याशिवाय जगणं त्यांच्यासाठी कल्पनेतसुद्धा असह्य आहे। खरं सांगायचं झालं तर तुमच्या 2-3 मिनिटांच्या स्टंट करण्याने, झूम स्टाईल बाईक चालवण्याने कुणीसुद्धा इम्प्रेस होत नाही, फक्त यमराज सोडून। आणि ते इम्प्रेस झाल्यावर मग घेऊनच जातात सोबत आणि नंतर मात्र तुमचं घर स्मशान होऊन जातं। पुन्हा कधीसुद्धा तुमचे आईवडील आयुष्य जगत नसतात, फक्त आला दिवस ढकलत राहतात। म्हणून हात जोडून विनंती आहे मुलामुलींनो, वाहनांशी मस्ती करू नका। तर आशा करते तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।